काल फिरल्यामुळं एवढी ताप चढली की जास्त झाला अंगभर. रात्री पण जास्त अंग गरम वगैरे झालं होतं हे ते. आता म्हटलं ते काल डॉक्टर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल. आणि ते आलतो रक्त चेकअप करण्यासाठीच, पण ते डॉक्टर गेले ते बाहेर, त्यामुळं तेवढा काही टाईम भेटला नाही. म्हटलं चला आज आले तर मी आलो इकडं, लवकरच आलो दवाखान्यात. मी पण बसलो ऑटोमध्ये, रिक्षामध्ये बसून तर तेवढ्या आता थोड्या वेळात ते डॉक्टर पण येतील, मग बघू रक्त चेकअप करायला. बघू काही निघालं तर मग कसं पटकन कमी टायमात निघून जाते. आता रक्त चेकअप करण्यासाठी 300 रुपये ब्लड ग्रुपचे लागते, तुम्हाला तर माहीतच आहे. बघू आता डॉक्टर आले की आपण रक्त चेकअप करून घेऊ काय नाही. कारण काल फिरलो त्याच्यातनी ताप खूप जास्त झाली. रात्री पण पाऊस पडला, ते अजून अंगातनी चांगलंच अंग गरम झालं होतं. ठीक आहे, बघू आता डॉक्टर येतील ना थोड्या वेळात. मी आता रक्त चेकअप वगैरे काही करू, मग बघू काय. दवाखान्यात मी आलो, दवाखान्यात विचार करायला लागला आत्या काय करावं सांगा बरं तुम्ही. म्हटलं माझा दवाखाना झाला की मग चालू जातो घरी. इकडे आत्याच भरती केलं दवाखान्यात. मी डोकं दुखतात काय मग? झालंच तिकडं आता सलाईन झालं, तिकडनं दवाखान्यातून आणलं. आता आला आम्ही दुसऱ्या दवाखान्यात आणि इकडं मग हाताला सलाईन लावलेला आहे. फुल टायफॉईड होता तेव्हा, ते आत्याला बसून ठेवलं तिकडं कोपऱ्यात, मग हाताला सलाईन लावलं. फायनली मी घरी आलो. घरी आल्यानंतर थोडासा चारा वगैरे आणायचं काम पडलं बकरीला. तर बघू शकता माझी काय हालत आहे, सगळं घामाघूम झालेलं होतं. दवाखान्यात मी गेलो माझ्यासाठी दवाखान्यात नाही, पण होते आत्या तिथं, त्या आत्याला सलाईन लावायचं काम पडलं. मग तिचं सलाईन झाल्यानंतर माझं लावलं तर तुम्ही बघितलंच. एकाच दिवशी 2000 रुपये गेले माझे, विचार करा. एकाच दिवशी 2000 रुपये. थोडा वेळ लागला, पण आय एम सो सॉरी. आता काय करणार, नाईलाज होता. घरी आलो, जेवण केलं, गोळ्या घेतल्या, औषधं घेतले, झोपलो थोडंसं. मग आत्ता उठलो. जस्ट आपला व्हिडिओ जो एंड करायचा होता सुरुवातीपासून केलाच नाही तेवढा. एकट्याने एवढा मोठा चारा आणला हां, तेव्हा त्यांना दिलं, यांना पण. दोन भाकरी टाकतो. हां भात टाकत नाही. हा तेच म्हटलं, मग 2 भाकर टाकू. डॉक्टर म्हणे काहीच खाऊ नको म्हणतो आता. अरे काहीच खाऊ नको म्हणजे भातही चालते आणि भाकरी चालते, चपाती नाही चालत. हो तेच. सुदेश कुठे गेला? बाबाला सांग ना येताना काय. ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता खूप थकलो मी, आजारी पण आहे. खूप दिवसांनी ब्लॉग वगैरे पण बनवला होता. काल फिरायला गेलो तर फिरण्यामुळं जास्त अंगभर पण झालं होतं. आणि मला जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. आता काय करणार, नाही इलाज होता. ठीक आहे मित्रांनो, आपण भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या मनाविरुद्ध तर कधी जाऊ नाही शकत आपण पण. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज होता, माझी जितके बी व्हिडिओ होते किंवा जितके मी ब्लॉग बनवले, व्हिडिओ बनवले, शूटिंग वगैरे केली, शॉर्ट्स व्हिडिओ, याच्यातले कुठलाही व्हिडिओ माझा सगळ्यात जास्त व्हायरल नव्हता गेला, शिवाय एक. तो व्हिडिओ आहे फक्त अंगाई म्हणून, ते गाणं आहे लहान मुलांसाठी, लहान बाळांसाठी. तोच व्हिडिओ माझा सगळ्यात जास्त व्हायरल गेलेला आहे. तर तो व्हिडिओ बघा, मी खाली लिंक दिलेलीच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे. तर लवकर जा, गाणं ऐका, लहान मुलांसाठी आहे ती. तर भेटू आपण लवकरात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.